Hello dear students, today we are going to continue the last part that we were discussing in the previous video, and that is covalent bonds. In the previous video we have seen different types of covalent bonds in different compounds, that is H2 molecule कसा फॉर्म होतो, O2 molecule कसा फॉर्म होतो, नायट्रोजन N2 molecule त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, हे तुम्हाला मी ओरली सांगितलेलं होतं. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत मोलिक्युल्स, त्याच्यामध्ये सुद्धा कोवॅलंट बॉन्ड्स असतात आणि ते कशा पद्धतीने तयार होतात तो पार्ट आज आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये एकूण 4 वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. वन बाय वन ते कंपाऊंड्स बघूयात. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे कंपाऊंडची फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण सगळ्यात आधी जे फर्स्ट जे कंपाऊंड आहे तुमच्या यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दिलेलं ते आहे Cl2. हे Cl2 कंपाऊंड जे आहेत, 2 क्लोरीनचे जे ॲटम्स आहेत ते एकत्र येतात, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं. आता कुठलंही कंपाऊंड, कुठलंही कोव्हॅलंट कंपाऊंडची फॉर्मेशन दाखवताना सगळ्यात आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे ते म्हणजे त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि त्यांची व्हॅलन्सी. मग आता क्लोरीन हा जो ॲटम आहे याचा ॲटॉमिक नंबर आहे 17. ह्याचं कॉन्फिगरेशन आहे 287 आणि याची व्हॅलन्सी आहे 1. सो इथे काय होतं, Cl2 हे जे मोलिक्यूल किंवा Cl2चा जो मोलिक्यूल आहे हा Cl2 मोलिक्यूल फॉर्म होताना 2 क्लोरीनचे ॲटम्स एकमेकांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स 1 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते शेअर केले जातात आणि बाय शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन ईच Cl2 मोलिक्यूल इज फॉर्म. आता लक्षात घ्या, कुठल्याही कंपाऊंड कोव्हॅलंट कंपाऊंडची फॉर्मेशन दाखवताना ह्या ज्या 3 शेल्स आहेत, आपण आयोनिक कंपाऊंडमध्ये कशा सगळ्या शेल्स दाखवत होतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कंप्लीट दाखवत होतो, बट वाईल शोईंग कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन किंवा कोव्हॅलंट कंपाऊंडची फॉर्मेशन दाखवताना सगळ्या शेल्स ह्या दाखवायच्या नाहीत, फक्त आउटर शेल दाखवायची. मग क्लोरीनची फॉर्मेशन दाखवताना Cl2ची फॉर्मेशन मी सेंटरला क्लोरीनचा सिम्बॉल लिहिला आणि जस्ट ही त्याच्यामधली आउटर शेल रिप्रेझेंट केली. एक पहिल्यांदा सेमी सर्कल आणि मग परत दुसरं असं गोल काढायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ पण घालवावा लागणार नाही, ॲक्युरेट येतं, व्यवस्थित दिसतं, कमी वेळेत होणार. आणि मग मी ह्या क्लोरीनच्या आउटर शेलमध्ये असणारे जे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत ते रिप्रेझेंट करते लाईक दिस. अगेन अनादर क्लोरीन ॲटम सेम वेनं दाखवायचा. परत त्याच्यामध्ये असणारे हे 7 इलेक्ट्रॉन्स आणि मग पुढच्या स्टेपमध्ये हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स ओव्हरलॅप, म्हणजे आउटर मोस्ट शेल ओव्हरलॅप झालेली बघायची लाईक दिस. हा फर्स्ट क्लोरीनचा, हा दुसऱ्या क्लोरीनचा सिंगल. नॉर्मली मी ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट करते, तुम्हाला 2-3 वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या मी, पण असं दाखवलं की कळतं आपल्याला कुठल्या ॲटमचा कुठला इलेक्ट्रॉन आहे ते. आणि मग बाकीचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲज इट इज दाखवायचे. काउंट करताना स्टुडंट्स हे जे 2 इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत ते दोन्ही ॲटम्सचं ऑक्टेट काउंट करताना कन्सिडर करायचे, जसं की 1 2 3 4 5 6 7 8. आणि तसंच ह्या क्लोरीनच्या बाबतीत देखील मग हा एक क्लोरीन ॲटम, हा दुसरा क्लोरीन ॲटम मिळून क्लोरीनचा मोलेक्यूल दॅट इज Cl2 फॉर्म झाला. आता हे पुढच्या स्टेपमध्ये कसं दाखवायचं, तर Cl हा त्याच्या आउटर शेलमधले 7 इलेक्ट्रॉन्स, हा दुसरा क्लोरीन त्याच्या आउटर शेलमधले 7 इलेक्ट्रॉन्स, आणि मग यांच्यामध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होणार बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. पहिल्या क्लोरीनचा 1, दुसऱ्या क्लोरीनचा 1, असे 2 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमधून सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होणार आणि Cl2 मोलिक्यूल फॉर्म झाला लाईक दिस. ही झाली Cl2ची फॉर्मेशन. त्याच्यानंतर पुढची फॉर्मेशन आहे H2O या मोलिक्यूलची. याच्यामध्ये देर आर 2 हायड्रोजन्स अँड 1 ऑक्सिजन ॲटम. कसं दाखवायचं, मग ह्याच्यासाठी पण आपल्याला दोघांचे ॲटॉमिक नंबर्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्यांदा बघावं लागेल. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, त्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण आहे 1. ऑक्सिजनच्या बाबतीत
त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,6. मग आता एक ऑक्सिजन मध्ये दाखवायचा आणि 2 हायड्रोजन बाजूला दाखवायचे. कसं ते बघा. हा सिंगल ऑक्सिजन, त्याच्या आउटरमोस्ट शेलमधले हे 6 इलेक्ट्रॉन्स, त्यानंतर वरच्या बाजूला किंवा कडेला सुद्धा तुम्ही दाखवू शकता एक हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजन इथे. सो हे 2 हायड्रोजन एक ऑक्सिजन मिळून कंबाईन होणार, इथे प्लस साईन दाखवायचं. मग हा ऑक्सिजन एका हायड्रोजन सोबत एक इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि दुसऱ्या हायड्रोजन सोबत एक इलेक्ट्रॉन शेअर करणार. आउटर शेलमध्ये टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यापैकी हे 2 म्हणजे इथला एक आणि इथला एक आपण असं दाखवूयात फार तर बघा, म्हणजे तुम्हाला कळायला बरं पडेल की कोणाबरोबर काय शेअर झाले. 1 2 3 4 5 6 असं लक्षात ठेवा. म्हणजे काही फरक तर पडत नाही, पण लक्षात येईल तुमच्या की हा ह्याच्यासोबत शेअर झाला आणि हा इलेक्ट्रॉन ह्याच्यासोबत शेअर झाला. एवढंच मला दाखवायचं आहे. बाकी तुम्ही कुठंही काही दाखवू शकता इलेक्ट्रॉन्स. हां, मग बाकीचे जे उरलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ऑक्सिजनच्या आउटर शेलमधले 1 2 3 4 हे मी ॲज इट इज दाखवले. आणि मग ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं का चेक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. हायड्रोजनचं ड्युप्लेट स्टेट कंप्लीट झाली. बोथ बिकेम स्टेबल बाय शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन ईच. म्हणजे टोटल 2 बॉन्ड, 2 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म झाले तिथं. हा एक सिंगल बॉन्ड, हा एक सिंगल बॉन्ड, असे 2 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म झाले बाय शेअरिंग ऑफ टोटल 4 इलेक्ट्रॉन्स. इथे 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले, इथं 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले. कळालं? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला. आता हा दाखवायचा कसा, तर ऑक्सिजन. हां, आता अजून एक याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सांगितलं आहे की जेव्हा देर आर 2 डिफरंट ॲटम्स, म्हणजे आता इथं कसं एक हायड्रोजन आहे आणि एक ऑक्सिजन आहे, मग जेव्हा 2 वेगवेगळ्या ॲटम्समध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतात, तेव्हा ते 2 वेगळ्या वेगळ्या ॲटमचे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कळण्यासाठी म्हणून एका ॲटमचे इलेक्ट्रॉन्स डॉटनं दाखवायचे आणि दुसऱ्या ॲटमचे इलेक्ट्रॉन क्रॉसनं दाखवायचे. असे इलेक्ट्रॉन डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर असं त्याला म्हणतात. आता इथं बघा, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सेपरेट की एकाचं इलेक्ट्रॉन डॉटनं दाखवा आणि एकाचे इलेक्ट्रॉन क्रॉसनं दाखवा. सो तिथं आपल्याला ह्या पद्धतीनं देखील दाखवता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन मी क्रॉसनं दाखवते आणि ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन डॉटनं दाखवते. मग क्रॉस म्हणजे काय आहे, तर इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन. आता क्रॉस डॉट म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑक्सिजन. हे वरती मेन्शन करायचं अशा वेळेस. आणि 2 डिफरंट ॲटम्स, मग इथं एक क्रॉस, इथं ह्या हायड्रोजन बरोबर आलेला हा एक क्रॉस. सो इथं पण मी शेअरिंग दाखवताना बघा, एक ऑक्सिजनच्या जवळ डॉट दाखवणार आणि हायड्रोजनच्या जवळ क्रॉस दाखवणार. डॉट म्हणजे ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन, क्रॉस म्हणजे हायड्रोजनचा. मग तसंच इथे देखील ऑक्सिजनच्या जवळ डॉट, हायड्रोजनच्या जवळ क्रॉस आणि मग इकडे बाकीचे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत असे. सो दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस स्ट्रक्चर. आपण हे जे बघितलं ते नुसतं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. जेव्हा सिंगल ॲटम आपण घेतो आणि त्यांच्यामध्ये इथं दोन्ही सेम ॲटम्स आहेत ना, सो ह्या केसमध्ये आपण डॉट दाखवले. पण एक वेगळा असे 2 वेगळ्या प्रकारचे ॲटम्स असताना एकाचे इलेक्ट्रॉन्स डॉटनं दाखवायचे, एकाचे इलेक्ट्रॉन्स क्रॉसनं दाखवायचे. हां, पण मग जेव्हा 3 असतात वेगवेगळे, त्या केसमध्ये तिघांचे डॉटच दाखवायचे. हे पण डोक्यात ठेवा. सो याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय होणार बघा, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि मग H2O मोलेक्यूल फॉर्म झाला. ह्या पद्धतीनं H2Oची फॉर्मेशन आपल्याला दाखवता येईल. आता याच्यानंतरचा जो आहे इट इज NH3. NH3 म्हणजे अमोनिया मोलिक्यूल. त्याची फॉर्मेशन कशी आहे हे बघूया. आता इथे पण परत 2 वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम्स आहेत. पहिला आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा
ॲटॉमिक नंबर आहे 7 आणि कॉन्फिगरेशन आहे 2 5. सो त्याची व्हॅलन्सी झाली 3. आउटर शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला अजून 3 इलेक्ट्रॉन लागणार. सो तो 3 इलेक्ट्रॉन डोनेट, ॲक्सेप्ट किंवा शेअर करणार आहे. इथे NH3 मोलिक्यूल फॉर्मेशन होताना इलेक्ट्रॉन्स शेअर होतात म्हणून NH3 म्हणजे नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 झाली. तसंच हायड्रोजनची तर तुम्हाला माहितीच आहे, ॲटॉमिक नंबर आणि व्हॅलन्सी दोन्ही 1 1 आहेत. मग आता एक नायट्रोजन काय करतो, 3 वेगवेगळ्या हायड्रोजनच्या ॲटम्ससोबत 3 इलेक्ट्रॉन्स शेअर करतो. एकाबरोबर एक, दुसऱ्याबरोबर दुसरा, तिसऱ्याबरोबर तिसरा. म्हणजे देर आर 1 नायट्रोजन ॲटम आणि 3 हायड्रोजन ॲटम्स. मग आता हे कसं दाखवायचं, तर बघा सिंगल नायट्रोजन ॲटम मी असा दाखवला. त्याच्या आउटर शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यापैकी 3 इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या हायड्रोजनसोबत तो शेअर करणार आहे आणि मग उरलेले 2 मी असे दाखवले. काउंट करायला, मोजायला वगैरे सोपं पडतं म्हणून असं तुम्ही दोघं जोड्या दाखवल्यात तरी माझीच काही हरकत नाही, ते काही चुकीचं नसतं. मग इथे एक हायड्रोजन, त्याचा एक इलेक्ट्रॉन मी क्रॉसनं दाखवते. इथं दुसरा हायड्रोजन, त्याचा एक इलेक्ट्रॉन क्रॉस दाखवते. हां, मग तुम्ही म्हणाल मी एक नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन ओळीनं इथे लिहिले किंवा 3 ओळीनं इथं लिहिले, आडवे लिहिले, तिरपे लिहिले, काही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. हां, ते बरोबरच आहे. कारण कुठं काय जोडलं जाणार हे माहीत नाही. असं नाही की हे इथंच जोडले जातील, जोडून 3 असे इथं येतील. तुम्ही कसे दाखवू शकता, पण प्रेझेंटेशन छान दिसावं म्हणून ह्या पद्धतीनं लिहायचं, दुसरं काही त्याच्यामागे हेतू नाही. हे हायड्रोजनचे 3 इलेक्ट्रॉन्स. मग परत इथं मेन्शन करायचं, क्रॉस म्हणजे इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन, डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन्स ऑफ नायट्रोजन. मग 3 हायड्रोजन, हा एक नायट्रोजन आहे. मग आता ह्यांचे बॉन्ड फॉर्मेशन कशी दाखवायची बघा. इथं हायड्रोजनचा क्रॉस, नायट्रोजनचा डॉट, हायड्रोजनचा क्रॉस, नायट्रोजनचा डॉट. सो इन दिस वे, सॉरी, इथे तुम्ही कसं दाखवणार, तर नायट्रोजन इथं एक डॉट एक क्रॉस असं दाखवलं तरी चालेल. आपण तिथं कसं उभं दाखवलं, मग तुम्ही नायट्रोजनचा डॉट इथे क्रॉस असं दाखवलं तरी सुद्धा चालतंय, किंवा शेजारी शेजारी दाखवलं तरी चालतंय, दोन्ही पण बरोबर आहेत. आणि मग N एका हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन, हा तिसरा हायड्रोजन, अँड देन लास्ट स्टेजमध्ये NH3. सो दिस इज फॉर्मेशन ऑफ NH3 मोलिक्यूल. अशाच पद्धतीनं आपल्याला CO2ची पण फॉर्मेशन दाखवता येते. एक कार्बन, 2 ऑक्सिजन. आता त्याच्यात कार्बनची आउटर शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात आणि ऑक्सिजन जो आहे त्याच्या आउटर शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग कार्बन काय करतो, तर एका ऑक्सिजनसोबत CO2ची फॉर्मेशन दाखवूयात आपण. हे NH3 झालं. हे सगळ्या डायग्रॅम्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. हां, काही ना काहीतरी ह्याच्यातलं विचारलं जाऊ शकतं. आता जो लास्ट वन राहिला दॅट इज CO2. त्याच्यामध्ये कार्बन आहे, त्याच्या ॲटॉमिक नंबर आहे 6, कॉन्फिगरेशन आहे 2 4, आणि ऑक्सिजन आहे ॲटॉमिक नंबर तिथं आहेच आहे 8 आणि कॉन्फिगरेशन आहे 2 6. मग आता काय करतो बघा. हां, कार्बन 2 इलेक्ट्रॉन्स, CO2 आहे म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत आणि 1 कार्बन आहे. मग कार्बन काय करतो, 4 पैकी 2 इलेक्ट्रॉन एका ऑक्सिजन सोबत आणि उरलेले 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑक्सिजन सोबत शेअर करतो. म्हणजेच कार्बन एका ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड आणि दुसऱ्या ऑक्सिजन सोबत पण डबल बॉन्ड असे फॉर्म करतो. बघा हां कसे. एक सिंगल कार्बन मी मध्ये दाखवते. त्याच्या आउटर मोस्ट शेलमधले हे 4 इलेक्ट्रॉन्स मी आता मुद्दामून असे दाखवले का, तर 2 इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे ना ऑक्सिजन सोबत म्हणून. मग आता इथे हा ऑक्सिजन ॲटम, ऑक्सिजनच्या आउटर शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे आता जोडी शेअर होणार आहे हे लक्षात ठेवा, म्हणून मी जवळ लिहिलं.
हां, इथे तुम्ही डॉट आणि क्रॉस पण दाखवू शकता. मग आपण असं करू, कार्बनचे इलेक्ट्रॉन्स क्रॉसनं दाखवूयात आणि ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स डॉटनं दाखवूयात. दोन्ही सेम सेम दाखवलं तरी पण चालतंय हां, ते काय चुकीचं नाही आहे. डॉट डॉट पण दाखवलं तरी चालेल, क्रॉस डॉट दाखवलं तरी सुद्धा चालणार. मी दोन्ही पद्धतीनं इथं तुम्हाला सांगितले. ऑक्सिजनचे हे 2 इलेक्ट्रॉन्स 4, 5 आणि 6, राईट. मग आता डबल कोव्हॅलंट बॉन्ड इथे फॉर्म होणार. म्हणजे बघा हां, हा कार्बन, हा ऑक्सिजन. ओके, इथे ऑक्सिजन कार्बन ऑक्सिजन लिहिलं. आता इथे कार्बनचे इलेक्ट्रॉन्स आपले आहेत क्रॉस. मग हा कार्बनचा स्फिअर आहे की नाही, हा गोल आहे की नाही कार्बनचा, मी इथे 2 क्रॉस दाखवले. हा कार्बनचा हा पार्ट आहे, मी इथे 2 क्रॉस दाखवले. हा ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन्स मी इथे दाखवले. आणि उरलेले टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये आहेत, ते दाखवायचंच आहे आपल्याला, ते विसरू नका. 10 CO2 molecule is formed by sharing of total 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालंय आणि 2 डबल कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म झालेत. लक्षात येते का? 2 इथं एक डबल बॉन्ड आहे, इथं एक डबल बॉन्ड आहे, म्हणजे टोटल 2 डबल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाले बाय शेअरिंग ऑफ टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. मग इथे काय सांगणार आता, C दाखवलं, कार्बनचे इलेक्ट्रॉन्स क्रॉसनं दाखवलेत, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स डॉटनं दाखवले, ऑक्सिजनचे बाकीचे 2 इलेक्ट्रॉन्स हे 6 झाले. इकडे क्रॉस इकडे क्रॉस, ऑक्सिजनचा सिम्बॉल. आणि मग हे ऑक्सिजनचे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमधले. ऑक्टेट कंप्लीट झालं का चेक करा दोघांचंही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालं. दोन्हीही ॲटम्स स्टेबल झाले बाय फॉर्मेशन ऑफ डबल कोव्हॅलंट बॉन्ड लाईक दिस. कार्बननं एका ऑक्सिजनसोबत इकडे डबल बॉन्ड, इकडे डबल बॉन्ड, आणि thus CO2 molecule is formed. कळलं कशा पद्धतीने दाखवायचं ते? आपण टोटल 4 वेगवेगळे कंपाऊंड्स बघितले. सगळ्यात आधी बघितला Cl2, मग H2O, त्याच्यानंतर बघितला NH3 आणि मग हा CO2. हे सगळे कंपाऊंड्स कसे फॉर्म झाले, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. हां, आता तुम्हाला एक्सप्लेन करा म्हटलं तर 2-3 लाईन्समध्ये हे एक्सप्लेन करायचं. प्रत्येक ॲटममध्ये असणारा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याचं कॉन्फिगरेशन, अँड इट रिक्वायर्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट इट्स स्टेबल ऑक्टेट स्टेट, असं लिहायचं. आणि नुसतं ड्रॉ करा म्हटलं तर मग नुसतं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. शक्यतो तुम्हाला स्ट्रक्चर्स नुसतेच ड्रॉ करायला विचारले जातात. इन केस जर एक्सप्लेन करा असा प्रश्न आला तर मात्र 2-4 लाईन्समध्ये हे स्ट्रक्चर्स तुम्हाला वर्ड्समध्ये एक्सप्लेन करावे लागतील. हे लक्षात ठेवा. प्रश्न कसा विचारला जातो त्याच्यावरती तुमचा आन्सर ठरवायचं. समजा ह्यातले कुठलेही 2 स्ट्रक्चर 5 मार्कांसाठी वगैरे विचारले गेले तर मात्र तुम्हाला कंपल्सरी वर्ड्समध्ये ते स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं आहे. आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट डिफरंट टाईप्स ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कार्बनच्या जे वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत.